सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत जिथे ओझोन प्लस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण आज आलेलो आहोत आणि कारखेडा परिसर स्थित हे हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये गायनेकोलॉजिस्ट आहे, एमडी मेडिसिन आहे आणि मनोपचार तज्ञ, त्याचबरोबर दंतरोग तज्ञ, स्पेशली बालरोग दंतरोग तज्ञ असून या रुग्णालयामध्ये विविध सुविधा आणि आपल्या उपचार मिळत आहेत। आज आपण अशा व्यक्तीशी भेटणार आहोत, अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत की जे मनोपचार तज्ञ आहे, डॉक्टर अमित टाक यांचं पूर्ण मराठवाड्यामध्ये नाव आहे आणि व्यसनमुक्तीवर यांचं खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे यांचं कार्य आहे। अशा व्यक्तीशी आपण चर्चा करणार आहोत की व्यसनमुक्ती आणि व्यसनापासून आपण कसं दूर राहायला पाहिजे यावरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। डॉक्टर अमित टाक हे मनोपचार तज्ञ आहे, मेंदूविकार तज्ञ आहे, यांच्या हातातनं मोठमोठ्या शस्त्रक्रिया पण झालेल्या आहेत आणि ह्या रुग्णालयामध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत। यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की मनोपचार तज्ञ आणि मनोपचार जे व्यसनमुक्तीवर जे रुग्ण वाढत चाललेले आहेत, मेंदूविकार तज्ञ आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्याकडे जाणून घेऊया की व्यसनमुक्ती हे दिवसेंदिवस का वाढत आहे। डॉक्टर अमित सर, आपलं आरोग्य जागृतीमध्ये स्वागत आहे। अमित सर, मला एवढं सांगा की आज तुम्ही गेल्या काही वर्षापासून पूर्ण मराठवाड्यात तुमचं नाव आहे, जवळपास महाराष्ट्रामध्ये पण नाव चालू आहे आणि ऐतिहासिक औरंगाबाद शहरात संभाजी श्रीनगर शहरामध्ये इतक्या अत्यावश्यक हॉस्पिटल तुम्ही उपलब्ध करून दिलेले रुग्णाच्या सेवेसाठी। सर, आज रुग्णासाठी सेवा देणं ही खूप महत्वाची झालेली आहे आणि आज शहरामध्ये आणि तुमच्या टीम सोबत आम्हाला एक चर्चा करायला आवडेल। आज मनोपचार तज्ञ म्हणजे हे नेमकं काय डेफिनेशन आहे? मनोपचार तज्ञ, ज्याला आपण सायकॅट्रिस्ट सुद्धा म्हणतो, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार कव्हर होतात। म्हणजे त्यामध्ये मनाचे आजार ही एक जनरल टर्म आहे। मनाचे म्हणण्यापेक्षा जर आपण वैज्ञानिक दृष्ट्या बघायला गेलो तर मेंदूचे संदर्भात हे आजार असतात। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये व्यसनापासून डिप्रेशन, नैराश्य, अँक्झायटी, घबराटीचे आजार, बेचैनी, स्किझोफ्रेनिया सारखे सायकोसिसचे प्रकार, या प्रकारचे भरपूर वेगवेगळे, म्हणजे तसं बघायला गेलं तर 300-350 पेक्षा जास्त आजार मानसिक आजाराच्या या परिभाषेमध्ये आपण त्याला इन्क्लूड करू शकतो। वेगवेगळ्या प्रकारचे डोकेदुखीचे प्रकार, त्यानंतर येणारे मिरगी, फीट, हे सुद्धा आजार मनोपचार तज्ञ व्यवस्थितपणे ट्रीट करू शकतो। तसेच बरेचशा अंशी लैंगिक समस्या ज्या असतात त्या सुद्धा ह्या सायको सेक्शुअल या कॅटेगरीमध्ये पडतात। त्यामुळे लैंगिक आजाराचे सुद्धा उपचार मनोपचार तज्ञ करत असतात। सायको सेक्शुअल जे तुम्ही टॉपिक घेतलेला खूप चांगला आहे। आज युवा वर्गामध्ये हेचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे, याचं नेमकं कारण काय असतं? भरपूर कारण आहेत। सध्या आपण पाहतोय की अगदी धावपळीचं युग आहे, अगदी स्ट्रेसफुल आहे, एकाकीपणा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर आहेत, वर्क प्रेशर आहेत, कौटुंबिक जेवढा संपर्क किंवा कौटुंबिक जेवढा आधार पाहिजे तेवढा मिळत नाहीये, एकाकीपणा वाढलेला आहे, व्यसनाचे प्रमाण वाढलेले आहेत आणि वाढत्या व्यसनामुळे, एकाकीपणामुळे आणि प्रेशरमुळे, टेन्शनमुळे मानसिक आजार म्हणा किंवा त्यामुळे येणारे सेक्शुअल प्रॉब्लेम म्हणा हे खूप वाढलेले असतात। सर, मनोपचार जास्त मानसिक आजार वाढत चाललेले आणि युवा वर्गामध्ये जास्त दिसतंय, तर व्यसनाधीन हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, याचं कारण काय असतं? व्यसनाधीनता हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आता आपल्या युवकांमध्ये आपण बघतो। म्हणजे ती व्यसन फक्त अल्कोहोल, दारू किंवा तंबाखू, स्मोकिंग याचीच नसून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे घटकांची पण झालेली आहे। म्हणजे त्यामध्ये कोकेन, अफू, चरस, गांजा ह्या गोष्टी आहेत आणि आजकाल आपण बघतोय की स्मार्टफोन, इंटरनेट याचं ऍडिक्शन सुद्धा इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे
की त्यामुळे अगदी तरुणांमध्ये कशाला, अगदी जे ऍडल्ट्स आहेत किंवा वयोवृद्ध आहेत किंवा अगदी शाळेत जाणारी जी मुलं सुद्धा आहेत ऍडल्ट्स, त्यांच्यामध्ये सुद्धा हे प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. मी तेच म्हटलं की जो कमी होत चाललेला सपोर्ट आहे, एकाकीपणा जो वाढलाय, सोशल लाईफ जे कमी झालेलं आहे आणि कुठे ना कुठे व्यक्तीला एक प्रेशर, टेन्शन आहे ते रिलीज करण्याचा हा एक साधा सोपा सरळ त्यांना मार्ग वाटतो, जो अत्यंत चुकीचा आहे. त्यामध्ये व्यक्ती एकदा अडकून गेला की ते व्यसन त्या व्यक्तीला कवेत घेऊन घेतं. त्यामुळे हे जे कॉमन प्रकारचे व्यसन आहेत हे जास्त प्रमाणात वाढलेले. सर, हे व्यसनाचे जे प्रमाण वाढलेले, मैत्रीपणा आणि संगत म्हणतो आपण त्याला, आणि खाली फावल्या वेळेत आपण जसं वेळ काढून घेतोय, असे जास्त प्रमाण वाढलेले. याकरता आपण काय संदेश देणार? आपल्याला एक शिस्त लावावी लागते. कोणी का असे ना, मग तो शाळेत जाणारे मुलं असो, ऍडल्ट असो किंवा यंग जनरेशन असो, एक शिस्त आपली कमी झाली. म्हणजे आरोग्याकडे किंवा सामाजिक दृष्टीने आपल्याला ज्या एक दृष्टिकोन पाहिजे तो दृष्टिकोन कमी होत चाललेला आहे. आत्मकेंद्रित आपण होत चाललेला. मला ना कोणाची गरज आहे, ना कुटुंबाची गरज आहे, ना जिथे काम करतो तिथल्या लोकांशी फारसा संपर्क नाही. कामापुरतं आपण बोलतो. बाहेर सोसायटीमध्ये तर इतका म्हणजे अलिप्तपणा आलेला आहे की एकमेकांना बोलणं आपण टाळतो, भेटणं टाळतो. त्यामुळे जो अलिप्तपणा, एकाकीपणा झालेला आहे त्याचा परिणाम या गोष्टी होतो. एकटेपणा वाढतो. मग सरळ सोबत समोर हे असं जग मिळतं, आभासी जग. त्या जगात व्यक्ती अडकून जातो, घुसत जातो आणि एकदा अडकल्यानंतर बाहेर येणं म्हणजे शेवटी कुठलंही व्यसन हे मेंदूवर काम करतं. मेंदूला त्याची सवय लागली की मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात. त्या रासायनिक बदल सहजासहजी सोडणं शक्य नसतं. त्यामुळे सर्वात महत्वाचं की असं व्यसन लागू न देणे हे प्रिव्हेन्शन, आणि प्रिव्हेन्शन करण्यासाठी स्वतःला त्याची शिस्त लावणं गरजेचं. सर, आता सध्याला इंटरनेट म्हणतो आपण, त्यामध्ये जसं स्टंट मध्ये लवकर आपल्याला श्रीमंत व्हायचं, ह्याकरता युवा वर्ग जास्त पुढे चाललेला आहे आणि यामध्ये फसवणूक पण जास्त होत आहे. यामध्ये मग डिप्रेशन येत आहे, फायनान्शियली डिस्टर्बन्स होतो आहे, मग कलह वाढतोय आणि सेक्शुअल म्हणजे म्हटलं तर असे प्रमाण वाढलेच आहे. तर अशा वर्गांना काय सांगणार? मी ते म्हटलं की या प्रकारे काय झालंय, अधीरता एवढी वाढली मुलांमध्ये किंवा सगळ्यांमध्येच म्हणा, आणि अधीरतेमुळे आपण काही एक दोन उदाहरणं अशी बघतो समाजामध्ये की ते झटपट श्रीमंत झाले किंवा काही झाले. आणि मीडिया सुद्धा अशा लोकांना अशा प्रकारे प्रोजेक्ट करतो की कमी वेळात हा श्रीमंत झाला, याने हा व्यवसाय केला, मी इन्व्हेस्टमेंट केली. त्यामुळे प्रत्येकाची मानसिकता त्या पद्धतीने होऊन जाते. प्रत्येक जण त्या पद्धतीने होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्ती, त्याची विचार करण्याची पद्धत, शरीर हे वेगळं आहे हे माणसाने पहिले समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकाला सगळेच कामं त्याच स्पीडने त्याच पद्धतीने जमतील असं नाही. स्वतःला ओळखणे फार गरजेचं. ती ओळख स्वतःची करून घेऊन आपले लिमिटेशन काय आहेत, आपल्या कॅपेबिलिटीज काय आहेत, याचं एक तंतोतंत गणित मांडून त्यानुसार व्यक्तीने पुढे जाणं गरजेचं. विनाकारण कोणी करतंय किंवा कोणाला काहीतरी फायदा झाला म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करेल किंवा त्या जाळ्यात लोक त्यामुळेच अडकून जातात. तर धीर धरणं खूप महत्वाचं आहे, संयम धरणं. दर्शको, आमच्या चॅनलमध्ये जसं आपण खूप चांगल्या चांगल्या गोष्टीबद्दल आपण माहिती घेत असतो, अशीच अमित टाक साहेबांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. अमित साहेब, मला एवढं सांगा की आज लोकांना मनसोपचार तज्ञाकडे जायचं म्हणजे मेंटल समजतात, तर यांना काय सांगणार? मानसोपचार तज्ञ म्हणजे फक्त अतिशय जास्त हातातून गेलेली केस, म्हणजे जो खूप बडबड करतोय, कोणाचं ऐकत नाही, मारझोड करतोय, आक्रमक होतोय, अशाच पेशंटला मानसोपचार करणे आणणे हे एक चुकीची कल्पना. आजकाल जसं मी म्हटलं की प्रेशर आहे, टेन्शन आहे, त्यामुळे वाढत जाणारे डिप्रेशन, एन्झायटी, झोपेच्या समस्या, ताणतणाव, या सगळ्यांमुळे होणारे रिलेशनशिप प्रॉब्लेम, यासाठी सुद्धा व्यक्तीला सायकोथेरपी, काउन्सिलिंग आणि आवश्यकता असेल तर औषधीची गरज असते. त्यामुळे फक्त फार ठार वेडा झालेला माणूसच मानसोपचाराकडे जातो ही चुकीची भ्रामक कल्पना आहे. कोणालाही त्याची गरज पडू शकते. आज युवा वर्गामध्ये महत्वाचं म्हणजे आता जसं मॅरेज झालेलं आहे, मुलीमध्ये मुलांमध्ये जे पटत नसतं, त्याचबरोबर घरच्या परिवारामध्ये त्यांचं एकाकी होत नाही, एक समान बोलता येत नाही, होत नाही, कोणाचं मनासारखं होत नाही, यामुळे लोक डिप्रेशन मध्ये चालले. तर अशा युवांना, युवतींना आपण काय संदेश, किंवा आई वडिलांना काय संदेश देतो? आजकाल प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य पाहिजे, एक प्रायव्हसी म्हणा किंवा स्वतःचं आयुष्य. मी पुढे शिक्षण घेतले, मी हा जॉब करतो किंवा करते आणि त्यानुसार मला राहता आलं पाहिजे. प्रत्येकाची एक ढोबळमानाने तशी अपेक्षा झालेली आहे. आणि जिथे कुठे असे बंधनं येतात, थोडेफार जरी बंधनं आले तर ऍडजस्टमेंट करण्याची प्रवृत्ती कमी होत जाते.
ती ऍडजस्टमेंट होण्याची प्रवृत्ती कमी झाल्यामुळे मग ही रिलेशनशिप प्रॉब्लेम येणे, झोपेच्या समस्या येणे, व्यसनाकडे वळणे, ताणतणाव या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्यामुळे लग्न होण्याच्या अगोदर जसं पत्रिका जुळवतात तसं आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तुमचे पर्सनॅलिटी, विचार, गुणधर्म किती प्रमाणात जुळताय, पुढे तुम्हाला लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी गेल्यानंतर तिथलं वातावरण कसं आहे, त्यांचे कस्टम्स कसे आहेत, चालीरीती कशा आहेत, हे समजून घेऊन तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा. गडबडीत किंवा आकर्षणाने किंवा पैसा पाहून, नोकरी पाहून, हे पाहून या गोष्टींचा आपण जर निर्णय घेणार असाल तर कदाचित कधी कधी तो अंगलट येऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीचा स्वभाव आणि पुढे आपल्याला कुठल्या कुटुंबामध्ये राहायचं आहे, तिथल्या लोकांचा स्वभाव, चालीरीती कशा आहेत ते समजूनच जर लग्न केले तर ते अधिक यशस्वी होते. खूपच चांगलं. सर, शेवटचा प्रश्न असा आहे, व्यसनात जसं वाईट सवयी आपण जे म्हणतो, बॅड हॅबिट, तर हे आरोग्यावर कसं परिणाम करतो? कुठलंही व्यसन, हे मी जसं म्हटलं की व्यसन म्हटलं की नुसतं तो मनाचा आजार नसतो, तो मेंदूचा आजार असतो. आणि मेंदूमध्ये भरपूर बदल झाल्यानंतर त्या व्यक्तीला त्या व्यसनापासून राहत नाही, त्याला आपण डिपेंडन्स आला म्हणतो. म्हणजे त्या व्यसनाची वेळ झाली किंवा व्यसन हॅबिच्युअल होऊन जातो व्यक्ती, आणि त्या व्यसनाशिवाय इतर गोष्टी त्याला गौण वाटतात. म्हणजे फॅमिली कुठे आहे, मुलं कुठे आहेत, किंवा आपला जॉब काय, रिस्पॉन्सिबिलिटी काय, याकडे दुर्लक्ष करून व्यक्ती व्यसनाकडे जातो. म्हणजे थोडक्यात तो त्या व्यसनामध्ये अडकतो. त्याचे परिणाम पूर्ण शरीरावर, प्रत्येक सिस्टीमवर होतात. जर आपण दारूचं उदाहरण घेतलं तर पोटावरती, लिव्हरवरती, त्यानंतर आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर सुद्धा या स्मोकिंगमुळे होतात. आणि शरीराचा कुठलाच अवयव त्यातून वाचत नाही. त्यामुळे एकही सिस्टीम अशी नाही की या व्यसनापासून ती आपण म्हणतो की वाचू शकते. ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी पार्ट बॉडीचा त्या व्यसनाच्या अधीन जाऊन त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट नक्कीच होतो. सर, जाता एक शेवटचा प्रश्न आहे, खूप तुम्हाला आहे की चांगला मार्गदर्शन छान. सर, मला सांगा, काही लोकांच्या अशा धारणा असतात, भावना असतात, गैरसमज असतो, जसं की मी तंबाखू खाल्ले मला शौचाला जाते, मी टोबॅको खाल्ला म्हणजे थोडी खाल्ली नाही तर मला करमत नाही, स्मोकिंग नाही तर माझं माइंड चालत नाही. तर अशा लोकांना आपण काय सांगणार, अशा नागरिकांना काय सांगणार? आता हे असं जर आपली भावना होत असेल तर निश्चितच आपण असं समजा की आपण त्यामध्ये अडकलो आहोत. हा एक त्याच्यावर डिपेंड झालेला एक लक्षणच म्हणायला पाहिजे. म्हणजे ती वेळ झाली की आपल्याला त्या तंबाखू शिवाय, स्मोकिंग शिवाय किंवा ड्रिंक शिवाय जमत नाही. म्हणजे आपली बॉडी, आपला मेंदू त्याच्यावर डिपेंड झालेला आहे, त्यालाच डिपेंडन्स आला आणि आपण अधीन झालो असे म्हणतो. थोडक्यात हे एक आलाद साईन आहे. तुम्ही लक्षात घ्या, असं होत असेल म्हणजे आपण त्याच्यात अधीन झालेलं आहे, आणि तात्काळ तुम्ही त्यासाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं. म्हणजे मेडिकली असं काही नाही की त्याच्यामुळे होत असं काही? हा, म्हणजे त्यातून ट्रीटमेंट आपण पाठ करू शकतो. नाही, मेडिकली असं आहे का मी तंबाखू खाल्ली मला शौच होईल? हो, हे दोन्ही गोष्टी आहेत. सायकोलॉजिकली ती सवय होऊन जाते की आपल्याला वाटतं की हे जर केलं तरच आपल्याला शौचास व्यवस्थित होईल. ती वेळ झाली की आपोआप बरोबर त्याशिवाय आपल्याला शौच होणार नाही. ही एक मेंदूला आणि मनाला दोन्ही सवय पडून जाते. त्यामुळे सायकोलॉजिकली आणि फिजिकली दोन्ही पद्धतीने व्यक्ती डिपेंड होऊन जाते. सर, आपल्या ओझोन प्लस हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा आपण आणि ऍडव्हान्स ट्रीटमेंट काय देऊ शकतो? आता आपलं हे 30 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे कारखेडा परिसरमध्ये. आणि या हॉस्पिटलमध्ये फिजिशियन आहेत, मेडिसिन, रुमॅटॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे सांधेवात वगैरे याचे उपचार करणारे डॉक्टर आहेत, डायबिटॉलॉजिस्ट आहेत, त्यासोबत गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर पण आहेत. आणि त्यासोबत आपण अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन पण घेतलेली आहे की पेशंटला तिथल्या तिथे सोनोग्राफी, म्हणजे प्रेग्नंट लेडीज असतील किंवा इतर काही वेगळ्या पेशंट असतील तिथल्या तिथे सोनोग्राफीची सुविधा पुरवलेली आहे. एक्सरे, म्हणजे बेसिक ECG एक्सरे, या सुविधा पण आपण दिलेल्या आहेत. त्यानंतर अतिशय अद्ययावत अशी डेंटिस्ट विभाग युनिट आपल्याकडे आहे, बालरोग दंत विभाग आपल्याकडे आहे. तसेच ऍडल्ट लोक मोठ्यांचे पण सुद्धा आपण ट्रीटमेंट करतो. नायट्रस ऑक्साईड, लाफिंग गॅस, हे आपण उपचार पद्धती आणलेली आहे, ज्यामध्ये आपण बघतो की मुलं डेंटिस्टकडे आल्यानंतर रडतात, कॉपरेट करत नाही, चेअरवर बसत नाही. तर अशांना ही थेरपी देऊन अगदी पेशंट एकदम शांतपणे कॉपरेट करतो. मग तो ऍडल्ट असो किंवा कुठला लहान मुलगा असो, नायट्रस ऑक्साईड किंवा लाफिंग गॅसच्या मदतीने आपण त्या पेशंटला इतकं कॉपरेटिव्ह बनवतो की व्यवस्थित काही न त्रास होता पेशंटची ट्रीटमेंट होऊ शकते. लाफिंग थेरपी असते. हा, लाफिंग गॅस एक म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना, तो एक प्रकारचं उपचार पद्धतीचा भागच आहे डेंटिस्टमध्ये. आणि आपल्या इथं ती अद्ययावत सेवा आपण पुरवतो. तसंच आपण एक 6 बेडेड अतिशय आधुनिक उपचाराने युक्त असं ICU तयार केलेलं आहे.
व्हेंटिलेटर्स आहेत, आयपॅप सर्व ज्या गोष्टी ICU मध्ये लागतील त्या उपलब्ध आहेत. आपल्याकडे फिजिशियन आहेत आणि 2 प्रकारचे ऑपरेशन थिएटर आपल्या या ओझोन प्लस मध्ये आहेत. एक मॉड्युलर OP आहे ज्यामध्ये सियाम आणि अतिशय अद्ययावत अशी भुलीची इन्स्ट्रुमेंट ज्याला म्हणतो आपण मशीन आपण घेतली. त्यामध्ये 1 दिवसाच्या बाळापासून 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंतही आपण चांगल्या प्रकारे ऑपरेशन करू शकतो. मेंदूचे ऑपरेशन, सांधे बदल किंवा आपण म्हणतो नी रिप्लेसमेंट किंवा इतर कुठलेही मोठे ऑपरेशन इथे व्यवस्थित होतं. थँक्यू सर. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण खूप चांगला वेळ दिलेला आहे. दर्शकांना एकच सांगू इच्छितो की ऐतिहासिक शहरामध्ये अद्ययावत उपकरणासहित आता मोठमोठे हॉस्पिटल येत आहे. आपल्याला मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद इथे जाण्याची आवश्यकता नाहीये, परंतु आपल्याला ह्या सुविधेबद्दल माहिती होणं खूप गरजेचं आहे. हेच काम आम्ही आरोग्य जागृतीच्या माध्यमातून करत आहोत. प्रत्येक डॉक्टरांना आम्हाला एकच विनंती करायची आहे का आपल्याकडे सोयी सुविधाबद्दल सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी, हाच आमचा उद्देश आहे. कारण आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचार राहावी, हाच आमचा ध्यास असून आपल्या सहयोगाने, आपल्या सहकार्याने कोणीही उपचारापासून वंचित नाही राहायला पाहिजे आणि त्याचबरोबर आर्थिक पिळवणूक न व्हायला पाहिजे. कारण प्रॉपर पेशंट प्रॉपर ठिकाणी स्पेशालिटीकडे गेला तर नक्कीच ते डॉक्टर पण व्यवस्थित उपचार करू शकतो. हेच आमचा उद्देश आहे. धन्यवाद. दर्शकांना एकच विनंती आहे का आपण पण आरोग्य जागृती बघताना एक लक्ष ठेवायला पाहिजे की आपण कोणत्या डॉक्टरचं बघत आहोत, कोणत्या रुग्णालयाबद्दल बघत आहोत, कोणत्या रुग्णालयाची आपल्याला सुविधा माहिती होते त्याबद्दल नोट करून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ती नोट आपण तर घ्यायलाच पाहिजे, परंतु याचबरोबर आपल्या नियर अँड डिअर जवळील ज्यांना आपण चांगलं बघू इच्छितो अशा लोकांना सुविधाबद्दल आवश्यक माहिती देणं आपलं बंधनकारक, आपलं पण तेवढंच जबाबदारी आहे. धन्यवाद. अशाच आरोग्य जागृतीमध्ये तुम्हाला टिप्स आणि माहिती मिळत राहील आणि तुम्ही आरोग्य जागृती बघत. धन्यवाद.
जहाँ हर पल महत्वपूर्ण होता है, वहाँ एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना। आरोग्य सेवा परवडत नाहीत, काळजी करू नका। आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना। नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट। आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा। आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे। कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा, तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय। तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा, स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करून आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड। संपर्क करा 9326983843। भेट द्या www.arogyajagritiassociate.com। आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी। आरोग्य जागृती।